राणे देखील आपल्या बरोबर आहेत. नितेश राणेजी, एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे ज्या क्षेत्रातनं आपण आमदार म्हणून आलेला आहात, ज्या मतदारसंघातनं आपण आमदार म्हणून आलेला आहात, तिथल्या मच्छीमारांचे प्रश्न आपण वारंवार सभागृहात मांडलेले आहेत आणि तेच मत्स्य उत्पादन आणि त्याचबरोबर इतरही महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली आहे. काय आपली प्रतिक्रिया? मी आत्ताच मला मत्स्य व्यवसाय व बंदर खाते अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या खांद्यावर सोपवलेली आहे. माझ्यासाठी काम करण्याची ही फार मोठी संधी आहे. कारण का ज्या कोकण किनारपट्टीचा मी निवडून येतो आणि त्याचे प्रश्न मी वर्षानुवर्ष जसं आपण बोललो मी सभागृह मांडत आलेलो आहे आणि सातत्याने मी ते प्रश्न उचलत आलेलो आहे. आता माझ्या खात्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मच्छीमार बांधवांना न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून काम करण्याची मला संधी आहे. त्याचबरोबर बंदर सारखे एक महत्त्वाचं खातं मला दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या आणि माझ्या कोकणाच्या विकासाला हातभार लावण्याची एक फार मोठी संधी मला माझ्या वरिष्ठांनी ह्या निमित्ताने माझ्या खांद्यावर सोपवलेली आहे. मी नक्कीच या संधीचं सोनं करीन एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देईन. आपण आनंदी आहात हे खातं मिळाल्याबद्दल? निश्चित पद्धतीने, कारण का या दोन्ही खात्याच्या माध्यमातून तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची एक फार मोठी संधी आहे. महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याची एक फार मोठी संधी आहे. ज्या कोकणातून आम्ही येतो निवडून जातो तिथे त्याच्या विकासाला हातभार लावण्याची संधी आहे. तिकडच्या सामान्य नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढवण्याची एक चांगली संधी ह्या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे आणि म्हणून मी निश्चित पद्धतीने या दोन्ही खात्याची जबाबदारी किंवा या खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने या खात्याला न्याय देईन. आपले वडील नारायण राणे यांच्याशी काय आपलं बोलणं झालं का? म्हणजे आत्ताच हे सगळे जाहीर झाले, त्यांची काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकली आहे? नाही, तेही समाधानी आहेत. कारण का ते जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडेही मत्स्य खात्याची जबाबदारी आलेली. शिवसेना बीजेपीचं जेव्हा सरकार होतं तेव्हाही त्यांची सुरुवात त्या मत्स्य खात्याच्या वतीने झाली आणि त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या खात्याला न्याय दिलेला. आता मला त्याच पद्धतीचं काम करण्याची संधी माझ्या वरिष्ठांनी दिलेली आहे म्हणून मला निश्चित पद्धतीने याच्याबद्दल समाधान आहे. आपल्या इतरही सहकाऱ्यांना जी खाती देण्यात आलेली आहे, काही बदल झालेले आहेत, हे बदल आश्चर्यकारक आहे. याकडे आपण कसं बघता? बघा, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींनी सगळ्या बाबतीचा विचार करून हे निर्णय घेतले असतील. शेवटी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्या प्रत्येकावर आहे. प्रत्येक खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याची संधी आमच्याकडे असते. म्हणून कुठलंही खातं कधीच लहान मोठं नसतं, पण प्रत्येक खात्याच्या माध्यमातून त्या त्या वर्गाचा आणि त्या त्या भागाचा विकास करण्याची संधी असते आणि म्हणून मला विश्वास आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या बाबीचा विचार करूनच आम्हाला ह्या सगळ्याची जबाबदारी दिलेली आहे. आपल्याकडे जे खातं आलेले नितेशजी, यात सद्यस्थितीला आपण पाहिलं तर अनेक आव्हानं आहेत. म्हणजे सद्यस्थितीत मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांची स्थिती असेल, पर्सिसी नेट असेल किंवा बाहेरच्या राज्यातले ट्रॉलर, मोठमोठे ट्रॉलर आपल्याकडे येतात, घुसखोरी करतात, ती समस्या असेल. कसं हे सोडवण्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करणार आहात? बघा, शेवटी मी एक कार्यकर्ता म्हणून मी तळागाळातल्या या मच्छीमारांच्या सातत्याने संपर्कात राहिलेलो आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये असो किंवा त्याच्या अगोदर. आता जेव्हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी काम करायला सुरुवात करीन तेव्हा त्यांचे प्रश्न मला चांगल्या पद्धतीने मी अभ्यास केलेले आहेत. मला ती दुसरी बाजू माहिती आहे. म्हणून आता जेव्हा त्या खात्याची जबाबदारी किंवा काम करायला सुरुवात करीन मला नेमकं कशावर बोट ठेवायचं या गोष्टीची जाणीव मला आहे. थोडा अभ्यास माझा झालेला आहे आणि म्हणून असलेला अनुभव आणि मच्छीमारांबरोबर आणि पूर्ण त्या समाजाबरोबर असलेला माझा जनसंपर्क त्याचा फायदा मी माझ्या या खात्याच्या माध्यमातून मी करू शकतो. म्हणून मला विश्वास आहे की या सगळ्याच्या माध्यमातून या आव्हानं किती मोठी असली तरी आम्ही खात्याचे मंत्री म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला या खात्याची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की माझ्या खात्याच्या माध्यमातून या सामान्य मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम मी नक्की करीन एवढा विश्वास त्यांना तुमच्या माध्यमातून देतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. याच